नमस्कार मित्रांनो, सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, मी आज मुंबईत आहे। तर मला वाटलं आज एक व्हिडिओ बनवावं। ते म्हणजे आता तुम्हाला थंबनेल बघून तर कळलंच असेल कुठला व्हिडिओ आहे। तर ते सांगतोय, ते मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट। हे एअरपोर्ट इतकं सुंदर आहे मित्रांनो, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय। तर आपल्या काही लोक अजून मुंबईचं एअरपोर्ट पाहिलं पण नाही आहे, तर ते आतून नाही दाखवणार आहे मी। जे बाहेरून जे काही आहे ती जिथपर्यंत माझे जाण्याची एंट्री असेल तिथपर्यंत मी दाखवतो आणि काही गोष्टी सांगत राहील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला। तर चला, तर मग आज व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। तर अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। असेच वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल माझ्या चॅनलवरून। तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लवकर शेअर करायला विसरू नका। चला तर मग आपण जाऊयात छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई। इथं आपलं तिरंगा मित्रांनो, शानशीर फडकत असलेला हा तिरंगा आपलं, आणि इथंच बाजूलाच मित्रांनो आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इथे शानशीर असलेला हा आहे। कारण नाव छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, तर महाराजांचं तिथं असायलाच पाहिजे महाराज। आणि हे काही लोकांना रेस्टसाठी जे अजून उशीर आहे त्यांना आज जाण्यासाठी डिपार्चरमध्ये म्हणजे एअरपोर्टमध्ये जाण्यासाठी इथं थोडंसं थांबतात। आणि हे बघा मित्रांनो, किती सुंदर असा हा छत आहे, हे मोठं बघू शकता तुम्ही मित्रांनो। हे थोडंसं लांबून बघितलं तर असं दिसतं, खूप स्वच्छता, खूप हायजीन, खूप सुंदर असा हा एअरपोर्ट आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता, एकदा बघा तुम्ही। जे कोणी आत्तापर्यंत बघितलं नसेल मित्रांनो, माझ्या मते एकदा तरी का होईना सोलापूरचंच येतो आहे। सोलापूरचं आहे म्हटल्यानंतर तोंडात सारखं सोलापूर येतो आहे। हा मुंबईचं एअरपोर्ट आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतो, किती मोठं आहे बघा। तर बघा तुम्ही, खूप भारी वाटतं। आणि हे सगळे समोर तुम्हाला ते काचेचं दिसतो ना, हे सगळे ड्रॉप पॉईंट आहे, जे की येतात काही लोक म्हणजे इथे थांबायला वेळही सुद्धा नाही, फक्त ड्रॉप करायचं आणि निघायचं। इथे जास्त उशीर थांबू देत नाहीत गाड्यांना, कार्स असो कोणी असो। हे बघा, हे सगळे गेट आहेत, ते डिपार्चर गेट आहेत, इथून आत जातात आपले। बघितलं असेल तुम्ही काही व्हिडिओमध्ये, खूप व्हिडिओ असे आहेत की जे ॲक्टर लोक जातात, हे यातूनच इथून दिसतं तुम्हाला सगळं। ते सगळं हे गेट आहेत ना, हे सगळं इथून आत एंट्री आहे, म्हणजे इथूनच डिपार्चर आहे। आणि तिथून वरतून आल्यानंतर हे दिसतं तुम्हाला पार्किंग एरिया। हे एवढं मोठं पूर्ण जे गवत वगैरे जे झाडं दिसतं ना, हे सगळं पूर्ण पार्किंग आहे मित्रांनो। पार्किंगसाठी इथून एंट्री होतो, कार पार्किंगसाठी मित्रांनो, कार पार्किंगसाठी। इथे तासाला चार्जेस आहेत मित्रांनो कार पार्किंग करण्यासाठी। फास्टॅग पण अलाउड करतात मित्रांनो इथे। आणि हे इथं आपलं जनरल पार्किंग आहे मित्रांनो, P5 हे एरिया आहे। आणि खाली P4मध्ये मित्रांनो ही आहे ते टॅक्सी, ओला, उबेर इथून पण पिकअप होतं, त्यांच्यासाठी P4मध्ये जावं लागतं। आणि हे आहे अरायव्हल गेट, म्हणजे इथून फ्लाईटमधून कोणी बाहेरून आल्यानंतर तर इथून बाहेर येतात मित्रांनो। इथेही असं 3 गेट। आणि हे बघा, हे मित्रांनो हे VIP पार्किंग आहे। इथे सगळे बिझनेसमॅन म्हणा, मोठमोठे आणि ॲक्टर लोकांचे गाडी इथे सगळं कार पार्किंग होतं, त्याला VIP पार्किंग आहे। त्याची कॉस्ट पार्किंग चार्ज पण जास्त आहे। आणि तुम्हाला तिथून आत आल्यानंतर ना, इथे सगळे प्रकारचे ब्रँडेड फूड मॉल आहेत, असल्यासारखं छोटंसं फूड स्टेशन असल्यासारखं आहे मित्रांनो एक प्रकारचा। या इथे सगळं मिळतं तुम्हाला, चाय, KFC, स्टारबक्स, हे असे खूप काही आहेत इथे मिळतं। आणि हे तुम्हाला आठवतं असेल मित्रांनो, इथून जेव्हा खूप असे व्हिडिओ बनलेले आहेत इथून, इथे समोरून ॲक्टर लोक येत असतात। आणि हे तिथून थोडंसं पाण्याचं डेकोरेशन केलेलं आहे, खूप सुंदर असा हा तिथून परिसर आहे मित्रांनो। हे अरायव्हल गेटपासून पण तुम्ही बघू शकता,
पाण्याचा झरा वगैरे आणि तिथं खूप सारे झाडं लावलेले आहेत, गवतं लावलेले आहेत आणि म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे हिरवट असण्यासाठी, आकर्षण दिसण्यासाठी हे झाडे पण तिथं खूप आहेत. आणि तिथं थुकणं कोणीही थुकू शकत नाही, त्याला डायरेक्ट 2000 रुपयाचा दंड आहे मित्रांनो. काही असं नॉर्मली पण आपण थुकलं तरी एअरपोर्टमध्ये. बघू शकता किती सुंदर असं हा दिसतं तुम्हाला. फक्त बघा मित्रांनो, बघा ते मागाशी तुम्हाला महाराजांचे होतं त्यात अरायवलमध्ये गेलं तरी पण हे तर दिसतं महाराजांचे. मस्त भगवा फडकत आहे आपलं. मित्रांनो अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो कसं आहे सगळं फूड मॉल. आणि कोणी येत असेल रिलेटिव्ह म्हणा, कोणी तुमचं गेस्ट वगैरे जे कोणी येत असेल तर मित्रांनो तिथे बघा, तिथे फुलांचे बुके सेट भेटतात तुम्हाला. पण थोडंसं कॉस्टली भेटेल बाहेरपेक्षा, पण एमर्जन्सीसाठी तुम्हाला तिथून पण भेटू शकते तिथे अरायवलच्या परिसरात. आणि इथे आपले सगळं कॅब ड्रायव्हर्स वगैरे हे सगळे नेम बोर्ड घेऊन उभारतात वेलकमसाठी. बघू शकता बघा मित्रांनो किती सुंदर आहे असं आहे. नक्की एकदा तुम्ही इथे विजिट करा. आणि कोणाकोणाला आपलं मुंबईचं एअरपोर्ट आवडतं आणि कोण कोण तिथं गेलेलं आहे, कोणाकोणाला माहीत आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता मित्रांनो बा किती सुंदर आहे आपलं एअरपोर्ट. म्हणजे आपलं भारतातील महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. म्हणजे ह्यात असे 2 टर्मिनल आहेत मित्रांनो, एक डोमेस्टिक आणि हे इंटरनॅशनल. आता मी दाखवतो हे सगळं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. टर्मिनल 2 म्हणतात त्याला. आणि टर्मिनल 1 असलं ते डोमेस्टिक आहे, ते तिकडे वेगळ्या साईडला आहे. ते आपलं नॉर्मल जुनं असलेलं, हे नवीन बनलेलं ह्याला टर्मिनल 2 म्हणतात इंटरनॅशनल एअरपोर्ट. लोक असे वेटिंगला पण बसतात कोणी येत असेल तर, त्यांचे गेस्ट म्हणा, त्यांचे रिलेटिव्ह म्हणा, फ्लाईटनं आउट ऑफ इंडियातून येत असेल तर. चला मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ. आपलं मुंबईचं सगळ्यात मोठं एअरपोर्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया असंच पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.